अरे शिवसेनेचे होते. आमदाराच्या वतीनं मारहाण करण्यासाठी पाहायला मिळतं. आमदारचे कार्यकर्त्याला भिडलेले आणि त्याला बाहेर काढून मारताना व्हिडिओ पाहायला मिळतात. हो, आमदाराच्या कार्यकर्ते मध्ये कसे जातात, कोणता नियम आहे? आमदार 2-2 तास 1-1 तास मध्ये जाऊन कसा बसतो, हा कोणता नियम आहे? आणि मध्ये जाऊन मारहाण करणं शिवसैनिकांनी हे कोणत्या नियमामध्ये बसतं, कायद्यामध्ये बसतं? ही अक्षरशः गुंडगर्दी आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी आमदारांची समजूत काढली, त्यांना मतदान केंद्राच्या बाहेर जायला सांगितलं. आमदार मतदान केंद्राच्या बाहेर पडले नाही आणि त्यानंतर आवाज झालाय. काय सांगणार? पोलिसांचं जायचं जात नाही. आमदार या ठिकाणी 2 तास झाले मतदान केंद्रामध्ये बसलेले होते. केंद्रामध्ये आमदारांना काही संबंध नाही, मतदान करतात. आणि एका मुलीने तक्रार केली, 16 वर्षाच्या आपल्या काय 21 वर्षाच्या मुलीने तक्रार केली की माझा हात धरून या ठिकाणी त्यांनी जबरदस्तीने मला मतदान करायला सांगितलं. अशा स्वरूपाच्या तक्रारी त्यांनी बऱ्याच महिलांच्या तक्रारी आल्या की यांनी आम्हाला धमकवलं, हे केलं आणि आम्हाला मतदान करायला लागलं. ही महिला या ठिकाणी बसलेली आहे. लागलं तिचे स्टेटमेंट घ्या. चला. काय नेमकी कारवाई? 40 वर्ष तुम्ही राजकारणामध्ये होते, असं घडलंय का? 40-45 वर्ष झाले मी शहरामध्ये आहे. इथलाच जन्म झाला, इथलाच राहणार या परिसरामधला. आणि आता आम्ही पहिल्यांदा असं अनुभवतो की एवढी गुंडागर्दी मुक्ताईनगर शहरामध्ये होऊन राहिलेली आहे. आणि पोलीस यंत्रणा शांततेनं आमदाराला हात धरून सांगते, हात जोडून सांगते की बाहेर जा, बाहेर जा. तरी आमदार मतदान केंद्राच्या बाहेर जात नाही. मग तेव्हा आमदारांवर कारवाई झाली पाहिजे ना. मुख्यमंत्र्यांना तक्रार करणार. माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चाताई बोललेले आहे. त्यांना या सगळ्या भानगडीचे व्हिज्युअल पाठवलेले आहे. मुख्यमंत्री योग्य ती कारवाई करतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.